साहेबांचा विजय असो. तात्या 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 साहेबांचा विजय असो. डॅडी साहेब डॅडी साहेबांचा डॅडी साहेब या क्षणाची वाट बघत होतो ए दादा साहेबांचा जा पार्टी करा. अरे चला चला. बघ मग एक काम कर आत्ताच्या आत्ता कोर्टात जा आणि तिथं जे जे घडलं ह्याची खडानखडा माहिती काढून आण. लगेच जातो. थांब बलमा, मी जाणार आहे चौकीत. मी जाते, कळेलच काय झाले ते. आपण वाघमारे तुम्ही सस्पेंड असताना चौकीत जाणार? सध्या सस्पेंड झाले असले तरी इन्स्पेक्टर आहे मी अजून. ड्युटीवर नाही जाऊ शकत पण चौकीत जाऊ शकते ना. होय ते मान्य आहे मला, पण तुम्ही आता तिथं गेला ना तर उगाच गडबड होईल सगळी. काय गडबड होईल? हे बघा तात्याची फाईल घाळ होण्यासाठी त्या पूर्वा मॅडमनी तुम्हाला जबाबदार धरलंय आणि तुम्ही तिथं गेल्यावर त्यांना इथं कारण मिळेल ना. तुम्हाला बघून लगेच तुमचा अपमान करतील त्या आणि ते मला काही सहन होणार नाही. नाही बरोबर आहे सत्याचं वहिनी. मग काय करायचं आता? इथं चर्चा करत बसून काय होणार आहे का? ते पण बरोबर आहे म्हणा. काहीतरी माहिती काढावीच लागेल ना. अहो मग त्यासाठीच तर मला पाठवतोय, म्हणून तुम्हाला सांगतोय तुम्ही नका जाऊ. सत्य अडवू नकोसा, मी जाणार आहे. अहो पण तुम्ही ऐका तरी माझं. आता कोणाला असेल? तात्या तात्या साहेबांचा विजय असो. तात्या साहेबांचा विजय असो. तात्या साहेबांचा विजय असो तात्या साहेबांचा विजय असो. काय बघताय तुम्ही? तोच आहे मी, म्हणजे मीच आहे तात्यासाहेब मोहिते. मीच साक्षात माझा देह घेऊन आलो इथे. निर्दोष सुटलो मी. कलंक पुसला गेला, निर्दोष सुटलो. त्याचे पेढे द्यायला आलोय. हे घ्या पेढे. नको पेढे? नको तर नको. आता मी निर्दोष सुटल्याचा तुम्हाला कसा बरं आनंद होईल हे मला कळायला पाहिजे. ठीक आहे, मी माझे पेढे मागे घेतो. लोक शब्द मागे घेतात, मी माझे पेढे मागे घेतो. का आलाय तिथं? या जगातली माणसं फार चांगली आहेत. सगळे एकमेकाशी स्नेहानं वागतात. मला असला समाज आवडतो. मला असला समाज निर्माण करायचा आहे ज्याच्यामध्ये सगळे एकमेकाला धरून चालतात. इथं येण्याचं कारण विचारलं मी. तुम्ही भाग्य विधाते आहात. या भागाचे सूर्य आहात तुम्ही. चंद्र तारे ही तुम्हीच या भागाचे. हा महत्वाचा मुद्दा जो सांगायचा तो अधोरेखित करतो. तुमच्या माहितीसाठी नवीन पक्ष स्थापन करतोय. माझा स्वतःचा नवीन पक्ष. जुना पक्ष त्यागला. पक्षानं आम्हाला त्यागलं, आम्ही पक्षाला त्यागलं. आम्ही आता नवीन पक्ष आमचा सुरू करतोय. त्याचा स्थापना दिवस आहे. त्याला
तुम्हाला यायचंय, पण त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? हात मिळवणी. हात मिळवणे. हात मिळवणे. अरे तुझं तोंड बघायची बी इच्छा नाही माझी, आणि हात मिळवण्याची भाषा करतोयस. अरे एकदम अरे तुरे, आदर संपला, नाहीसा झाला, एकदम अरे तुरे अरे तुरे. पण ठीक आहे म्हणा, मी समजू शकतो. या अरे तुरे मध्ये सुद्धा एक रिस्पेक्ट. रिस्पेक्ट गेला उडत. आत्ताच्या आत्ता इथून निघ, नाहीतर ना माझ्यापेक्षा वाईट कुणी नसल. हे मात्र अगदी बरोबर. हा, चुकला आमचा विचार चुकला, अप्रोच चुकला आमचा, थॉट चुकला आमचा, दृष्टिकोन चुकला आमचा. आम्हाला कळायला पाहिजे होतं असं. हा, असं होतं. राहील लक्षात आमच्या. येतो. हा, मम्मी बाई, आपलं जसं ठरलं तसंच होणार बरं का. तुम्हाला मी जो शब्द दिलाय तो पाळणार. आपला पक्ष आहे, आपला पक्ष आहे, आपण वाढवायचा आहे. एकजुटीनं काम करायचं आपण मम्मी बाई. मिळून लढू. चला, येतो, रजा घेतो. तात्या साहेबांचा विजय असो. तात्या साहेबांचा. तात्या साहेबांचा विजय असो. तुम्ही दोघे आत या जरा. काय झालं सत्या? काय झालं? तो तात्या काय बोलत होता? काय ठरलंय तुमचं? आणि जे काय ठरलंय ते कधी ठरलं? आम्हाला अंधारात ठेवून काय चाललंय तुमचं? बोला पटकन. आम्ही एक राजकीय पक्ष स्थापन करतोय. मग त्याच्याशी आमचा काही संबंध? एखादी आमदारकी किंवा मंत्रीपद मिळाले की संबंध येईलच की पक्षाशी. तुम्ही निवडून येणारच, तुम्हाला मंत्रीपद मिळणारच. फक्त त्या बदल्यात तुम्हाला आमच्याशी हात मिळवणी करावी लागेल. काय खावं? तोच प्रश्न आम्हाला बी पडलाय. का तात्या साहेब काय बोलून गेले म्हणून? हाय का नाही का सपने? हा, बरोबर आहे. सत्या, तो माणूस आपल्या भांडण लावून गेला नसेल कशावरनं? तू लक्ष देऊ नकस त्याच्याकडं. सपने, चाललंय काम आहेत आपल्याला. थांबा. जागच्या हल्ला ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसाला. तो तात्या भांडण लावायला आला होता, मग त्याच्या समोर काय का बोलली नाहीस तू? नाही, नको तेव्हा तुझ्या तोंडाचा पट्टा सुरू असतो ना. मग त्या तात्यासमोर तोंडावर का पट्टी बांधली होतीस? म्हणजे नक्कीच काय तर ठरलंय तुमचं. तुम्ही काय तर लपवताय आमच्यापासून. बोला पटकन. पण एवढं मात्र नक्की की या घराच्या जीवावर उठलेल्या माणसाला साथ देऊन कारस्थान करताय. ही गोष्ट जर जयदीप भाऊजींना कळाली तर काय होईल माहित आहे ना सपनाताई? ओ एक जाऊ बाई, उगाच माझ्या नवऱ्याला कशाला मध्ये ओढताय सगळ्यात?
तुमचा संसार तुम्हाला धड करता आला नाही, आमचा मोड नका. बस, एवढी बडबड करण्यापेक्षा खरं काय ते सांगा आधी. आता खरं काय ते सांगितलं नाही ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसाला. तो तात्या बोलत होता त्याचा काय अर्थ आहे? त्याच्या बोलण्यावरून जर असं वाटत होतं की तुम्ही आधीच भेटलाय त्याला. काय झालंय? तुम्ही आधी भेटला होता ना त्याला? काय खरं आहे? बोला नाही तर बोल. बोल लवकर. म्हणजे ठरलं होतं आमचं, पण काही दिवसापूर्वीच. पण आम्ही काही चुकीचं केलेलं नाही. मम्मी, जे खरं आहे ते बोल पटकन. सांगते. हा, मी पण सांगते. तात्यासाहेबांनी मला खासदारकीची ऑफर दिली आहे. आणि मला महिला प्रदेशाध्यक्ष पदाची. काय झालं डॅडी साहेब? इतक्या रात्री बोलवून घेतलं तुम्ही? काही अर्जंट, काही सिरियस आहे का? काय सिरियस वगैरे काही नाही. म्हटलं जरा आनंद साजरा करावा, जाहीररित्या करता येत नाही, इथं करूया म्हणून बोलवलंय. त्या चिरंजीवी आलेत, म्हटलं या इकडेच. खरंय डॅडी साहेब, मला सुद्धा आर्यन परत आलाय म्हणून खूप आनंद झालाय. पण बरंच झालं खरं तर आपण आत्ता असे भेटलोय. ते आपल्या तिघांना भेटणं गरजेचं होतं. पुढे काय करायचंय हा प्लॅन बनवणं खूप गरजेचं आहे आता. प्लॅन? कसला प्लॅन? तर तुम्ही अजून काय प्लॅनिंग मध्येच अटकले? अहो, तुम्ही हे प्लॅनिंग खेळत राहणार आणि ते सत्या मंजू तिथं आपला गेम ओव्हर करणार. द्या ना आता तरी फ्री हँड द्या मला. डॅडी साहेब, तुम्ही काय बोलले? थोडे दिवस अंडरग्राऊंड हो, झालो ना तडीपार. मला फक्त एकदाचा फ्री हँड द्या, नाही ते अख्ख्या सुर्वे खानदानावर नांगर फिरवलं ना मी, नाव आर्यन नाही सांगणार. एक फ्री हँड फक्त, त्या अख्खं सुर्वे खानदान संपवेल मी. चितेला आग द्यायला सुद्धा कोणी उरणार नाही. शांत शांत राहा जरा. डोक्यावर बर्फ ठेवा. बर्फाशी दोस्ती करायला शिका जरा. याचं उत्साहाच्या भरात काय करायला जातात, तोंडावर पडता, आम्हाला निसरावं लागतं नंतर. आर्यन, हे बघ, आपल्याला खूप शांत डोक्याने आणि नीट विचार करून काय ते पुढची चाल खेळावी लागणार आहे. नाहीतर आपले पण हात आगीत भाजतील. ताईडे, दिसत नाही का? भाजलंय सगळं. आता आपल्याकडे वेळ नाहीये, सगळ्यांना संपवायला लागेल. दोघांची चिता अशी जळताना बघायची मला. डोंट वरी आर्यन, तुझं हे स्वप्न सुद्धा आपण लवकरच पूर्ण करूया. फक्त थोडा वेळ दे. तात्या साहेबांचा विजय असो, तात्या साहेबांचा विजय असो. तात्यासाहेब मोहिते, कलंक पुसला गेला, निर्दोष सुटलो, त्याचे पेढे द्यायला आलोय. हे घ्या पेढे. मम्मी बाई, आपलं जसं ठरलं तसंच होणार बरं का. तुम्हाला मी जो शब्द दिलाय तो पाळणार. तो तात्या बोलत होता त्याचा काय अर्थ आहे? तात्यासाहेबांनी मला खासदारकीची ऑफर दिली आहे. आणि मला महिला प्रदेशाध्यक्ष पदाची. तात्या जेलमधनं सुटलाय
आता तो त्याचे काळे धंदे परत सुरू करणार. आपल्याला प्रत्येक पाऊल जपून टाकावं लागणार आहे. काळजी घ्यावी लागणार आहे. एकदम अलर्ट राहावं लागणार आहे. फक्त सेफ पाऊल टाकून अलर्ट राहून काही उपयोग नाही होणार. त्या तात्यासाहेबाला शह कसा देता येईल याचा विचार केला पाहिजे. पुरावे जर गहाळ झाले नसते तर आज तात्यासाहेब उजळ मात्याने फिरताना दिसलेच नसते. आपल्याला त्याच्या विरोधातले एकूण एक पुरावे शोधावे लागतील. फक्त एक फाईल गहाळ झाली म्हणून हातपाय गाळून नाही चालणार. आपल्याला पुन्हा एकदा जोमानं कामाला लागू. तात्यासाहेबांच्या सगळ्या बेकायदेशीर उद्योगधंद्याचा पुन्हा एकदा तपास सुरू करू. होय वाघमारे, फक्त तुम्ही माझ्या सोबत असाल ना तर हे सगळं करू आपण. आणि ह्या नव्या लढाईत आपण एकमेकांची साथ आणि एकमेकांचा हात अजिबात सोडायचा नाही. होय सध्या आज आणि इथून पुढे काय नाही, आपण एकमेकांच्या सोबतच असू. डॅडी साहेब, आता पुढे काय करायचं? आपण काही प्लॅन आखलाय का तुम्ही? प्लॅन तयार आहे. आता सक्रिय राजकारणात जायचं. सत्ता ताब्यात घ्यायची. एकदा सत्तेच्या दोऱ्या आपल्या हातात आल्या ना, ते सत्यासारखे हजार बावले नाचवता येतात. डॅडी साहेब प्लीज, हे काय सत्तेचा दोरा, सक्रिय राजकारण, काय काय अवघड शब्द काय वापरताय तुम्ही? साहेब फार डोक्याचा भुगा होतोय. सरळ भाषेत सांगणार का काय करायचं काय आपल्याला? सांगतो. माझा जो जुना पक्ष आहे त्या पक्षात आता मला प्रवेश मिळणार नाही. आता आपण आपला स्वतःचा मालकीचा पक्ष काढायचा आहे. आपला पक्ष, आपलं राजकारण, आपली सत्ता. डॅडी साहेब, तुम्ही घाईघाईत खूप मोठा निर्णय घेताय का? गाई गाई कसली बाबडे? हा उशीर झालाय. आता घाई केली पाहिजे. आता लपून छपून काम नाही करायचं, उघाड उघाड काम करायचं. माझ्यावरचा गुन्हेगारीचा कलंक पुसलाय गेला. आता एकच ध्येय, एकच काम, सत्या आणि मंजिरी वाघमारेचा सत्यानाश. आम्हाला न्याय मिळू द्या. इथं आम्ही अजिबात हलणार नाही. काय काय जरा शांत राहा. दरबार भरवता येणार नाही. ऐका प्लीज. माननीय, आमचं कसं होणार? आम्ही सगळे रस्त्यावर येऊ ना. ऐका ऐका, मी तुमची बाजू समजू शकतो. तुम्ही पण आमची बाजू समजून घ्या. हा दरबार आता बंद करावा लागणार आहे, कारण पोलिसाचा तसा आदेश आहे आणि आपल्याला आदेशाच्या समोर जाता येणार नाही. तुम्ही जरा समजून घ्या. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत ना, आता आम्ही हळूहळू समजून घेऊन त्याच्यावरती नक्की काय ते प्रयत्न काढू. पण आता प्लीज गोंधळ घालू नका, गर्दी करू नका. तुम्ही इथून जावा, नाहीतर पोलीस आले तर पुन्हा सर्वांना अटक होईल किंवा प्रॉब्लेम काय ते निर्माण होतील. इथं या. माननीय, आम्ही इथनं कुठे हलणार नाही आणि आम्हाला कोणाचे आश्वासन नको आहेत. आम्हाला सत्यदादाचाच शब्द पाहिजे. शांत व्हा. काय गोंधळ सुरू आहे? काय झालं? अहो सत्यदादा, इथं आम्ही आमच्या अडचणी मांडाय आलोय आणि माननीय म्हणतायत की दरबार भरणारच नाही. हे बघा,
मी आता दरबार भरवत नाही, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पोलिसांनी तशी बंदी घातली माझ्यावर. पण याचा अर्थ असा नाही की दरबार भरणारच नाही. तुमचे सगळे प्रश्न सुटणार असा शब्द आहे माझा तुम्हाला. सत्या, अरे दरबार तू भरवणार नव्हतास ना, मग आता यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करणार? दाजी जरा वेळ थांबा, सगळं कळेल तुम्हाला. सत्याचा दाव अजून किती वेळ थांबावं लागेल? आम्हाला घरी बी जायचंय. पोरांना शाळेत सोडायचं आहे, लय वेळ झालाय. होय कळतंय मला, अजून जरा वेळ थांबा. सत्या काय करणार आहे आता? काय प्लॅन असेल याचा? आणि ह्यो आतल्या बाजूला का सारखा बघतोय? सत्यदादा, अजून आम्हाला किती वेळ थांबावं लागेल हे तरी सांगा. अहो सत्यदादा, हे तरी सांगा की दरबार सुरू होणार आहे की नाही? लोक माफ करा. हे बघा, आज माझा एक वैयक्तिक प्रॉब्लेम झालाय, त्यामुळं आज मी तुमच्या अडचणी ऐकू शकणार नाही, त्यांना मार्गी लावू शकणार नाही. माफ करा. ठीक आहे सत्यदादा, तुमचा प्रॉब्लेम आहे म्हटल्यावर तुम्ही तरी काय करणार? पण हे असंच जर कायम सुरू राहिलं तर आमचं गरिबाचं कसं होणार? आमचे प्रश्न सुटणार कसे? आम्हाला न्याय कसा मिळणार? हे बघा, तुमच्या भावना मी समजू शकतो, पण आता माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे. आता न्याय नाही होऊ शकत, पण मी लवकरच याच्यावर काहीतरी तोडगा काढीन. विश्वास ठेवा माझ्यावर प्लीज. या तुम्ही. थांबा. कुणी कुठेही नाही जाणार. आज दरबार भरणार आणि सगळ्यांच्या अडचणी ऐकल्या जाणार. आजपासून हा दरबार मी चालवून.
आता एकेकानं बोल. शांतपणे तुमच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यावर उपाय पण काढले जातील. हॅलो, बोला. पूर्वा पाटील मॅडम, तुम्ही तिकडे ड्युटी करत बसलाय आणि इकडं सत्याच्या बायकोनं घराबाहेर दरबार भरावलाय. सत्याच्या जागी आता मंजू नाही करायला लागली लोकांचा. एक मिनिट, आधी तुम्ही कोण बोलताय ते सांगा आणि मी कशावरून या गोष्टींवर विश्वास ठेवू? तुम्ही जे काही सांगताय ते खरे कशावरून? मॅडम, खरे बातमी. पटत नसेल तर आत्ताच्या आत्ता इथे येऊन बघा. कसं आहे ना मॅडम, आम्हाला तुमची काळजी म्हणून तुम्हाला बातमी दिली. खरं वाटत नसेल तर द्या सोडून. एक मिनिट, पण तुमचं नाव? हॅलो हॅलो, कट केला. हे काय आहे? मंजूला जास्तच माज आलाय. मुद्दाम करते ती हे सगळं. सस्पेंड केल्यावर तरी अक्कल येईल असं वाटलं होतं, पण नाही. हिला आणखी चेव येत चाललाय. आता दाखवतो मी हिला. हिचा अख्खा माज मोडून टाकेल. कांबळे, गाडी काढा लगेच. पडतं रे, युनिट तयार करा. पडतं रे. येस मॅडम. हे जे डोकं त्या फाईल मध्ये घालून काम करण्याचा अभिनय करताना तो बंद करायचा माझ्यासमोर. युनिट तयार करा आणि चला. काय अडचण आहे तुमची? हे माझे आई वडील आहेत. हे इथंच राहतात, पण आता मी कामानिमित्त शहरात असल्यामुळे मला काही इथं येणं जमत नाही. त्यांच्यावर लक्ष देणं होत नाही, म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकलं. आणि मी जात असतो अधूनमधून त्यांना लक्ष द्यायला, पण तरी त्यांची तक्रार, आम्हाला भेटायला येत नाही. आता मी माझं काम सोडून त्यांनाच भेटत बसू का रोज रोज? याची बाजू ऐकली, आता तुम्ही तुमची बाजू सांगा. बोल. अगं मंजूताई, तो काही सुद्धा खरं सांगत नाहीये. काय खरं सांगायचंय? जे सत्य आहे तेच बोललो मी. ह्यांची एकच तक्रार आहे, भेटायला येत नाही. गप्प बस, आमची वेगळीच तक्रार आहे. अगं मंजूताई, अगं जे काय आई बापाचं असतं, शेती बाडी घरदार, ते आई वडिलाच्या माघारी लेकराचंच होतं की. बरोबर. मग अहो मंजूताई, यानं फसवलंय आम्हाला. आमच्या नावावर जे काय होतं ना, ती सारं स्वतःच्या नावावर करून घेतलंय. हे ना, आमच्या न कळत कागदावर अंगठं उठवून घेतल्यात. आणि हे सगळं जे आमच्याकडे काय होतं ते लुबाडून हे ना आम्हाला आश्रमात धाडले. हो, आणि हे आम्हाला म्हणतो की वेळ काढून तुम्हाला भेटाय येतो. तेव्हा आम्हाला वेळ तरी दिलाय का? भेटाय तरी आलाय का आम्हाला? 4 महिने गप्प बसलो. आम्हाला आमची चूक उमगली. आम्ही याच्यावर विश्वास ठेवून लय मोठी चूक केली. आणि यानं मन मोकळं करून सगळं आमच्याकडे मागितलं असतं ना, तर आम्ही हसत हसत त्याचं नाव केलं असतं आणि ह्याला दिलं असतं. पण ह्याने अशी फसवणूक आमची नाही करायला पाहिजे होती. ह्यानं आमचा विश्वासघात करून आम्हाला आश्रमात टाकून मोकळा झाला आणि स्वतः परागंदा झाला. अहो, काय बोलता तुम्ही? तुम्ही स्वतःच सगळं माझ्या नावावर केलंय. तुम्हाला लिहिता वाचता येत नाही, त्यात माझी काय चूक? आणि आता या सगळ्या संपत्तीचा मालक मी आहे. 1 मिनिट. काय बोललास? यांना लिहिता वाचता येत नाही, यात तुझा काय दोष? बरोबरच आहे, तुझा दोषच नाही. दोष तर तुझ्या आई बापाचा आहे, ज्यांनी तुला एवढं शिकवलं. तुझ्याकडून लय अपेक्षा असतील त्यांच्या, लय मोठी स्वप्न बघितली असतील, पण त्या स्वप्नांवर तू पाणी फिरलंस. यांना वाचता येत नाही, लिहिता येत नाही, याचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केलीस आणि सगळं स्वतःच्या नावावर करून घेतलंस. वर या दोघांना सांभाळायचं नाही म्हणून यांना आश्रमात टाकून शहराकडे निघून गेलास. अरे, ज्यांनी तुला जन्म दिला त्यांना जन्माचा वनवास घडवताना तुला लाज नाही वाटत?